23-24 कर आकारणी जी केलेली आहे त्या करवाढीच्या निषेध मोर्चासाठी म्हणून आमचे युवक नेते प्रणव मालकांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी शहर विकास आघाडीचे सर्व नगरसेवक पदाधिकारी आणि सर्व शहरातील प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आम्ही आज नगरपालिकेवर मोर्चा काढलेला आहे। ही अन्यायकारक जी पंढरपूरच्या नागरिकांवर अन्यायकारक जी करवाढ लादण्यात आलेली आहे ही 100% कमी झाली पाहिजे, ही थांबली पाहिजे। नागरिकांची होणारी कराच्या रूपात जी लूट आहे ती थांबवावी यासाठी या ठिकाणी हा निषेध मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी पाणीपट्टी ही जी आपली 2019-20 साली फक्त 1900 रुपये होती ती या प्रशासनानं जवळपास 2400 ते 2500 रुपये केलेली आहे। काही ठिकाणी नागरिकांना निवासी वापर असून सुद्धा त्या ठिकाणी व्यावसायिक वापर दाखवून 11,000 रुपये इतकी प्रचंड पाणीपट्टी जवळजवळ 4 ते 5 पट्टीनं वाढवून आलेली आहे। या ठिकाणी ही सर्व पाणीपट्टी कमी करून कोणत्याही प्रकारे करात वाढ करू नये असं या प्रकारचं निवेदन आज आम्ही देणार आहे। गेले 2 वर्ष झाली आपल्या सगळ्यांना माहित आहे की या ठिकाणी 31 डिसेंबर 2021 रोजी जी बॉडी होती ती पूर्ण डिझॉल्व झालेली आहे आणि या ठिकाणी प्रशासक पूर्णपणे काम पाहत आहेत। एक नागरिक म्हणून ज्यावेळी नोटीस आमच्याकडे आली त्याच वेळी या गोष्टीची कल्पना आली। या ठिकाणी ही जी करवाढ आहे ती निश्चित या ठिकाणी कमी झाली पाहिजे। त्यासाठी आम्ही वाटेल ते करायला तयार आहे, आंदोलन करणार आहे। आमच्या आता या ठिकाणी नेते सांगतील त्या पद्धतीनं आम्ही अजून या प्रकारचं पुढचंही आंदोलन करण्याची आमची तयारी आहे। गेल्या काही दिवसापूर्वी पंढरपूर नगर परिषदेच्या माध्यमातून अनावश्यक अशा पद्धतीची करवाढ करण्यात आली। त्या अनुषंगाने गेल्या 6-7 दिवसापासून शहरामध्ये सर्व शहरवासियांच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने एक रोष मोठ्या प्रमाणात तयार झाला। या अनुषंगाने आज पंढरपूर नगर परिषदेचे आजी माजी नगरसेवक, पंढरपूर शहर विकास आघाडीचे सर्व नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक यांच्या सर्वांबरोबर आम्ही या ठिकाणी प्रशासनाला निवेदन देण्यासाठी किंबहुना त्यांना या ठिकाणी निमित्ताने जागा करण्यासाठी या ठिकाणी आलोय। या ठिकाणी बोलत असताना मला एवढं सांगायचं आहे की अनावश्यकरित्या पाणीपट्टीमध्ये वाढ ही नगरपालिकेकडनं जी आताच आमच्या पक्षनेत्यांनी सांगितलं की 1900 रुपये पाणीपट्टी 21 सालापर्यंत असायची किंवा होती आतापर्यंत, परंतु त्याच्यामध्ये 600 ते 700 रुपयाची वाढ केली आणि ज्या ठिकाणी घरगुती ग्राहक आहेत त्या ठिकाणी कमर्शियल अशा पद्धतीचा पाणीपट्टीचा टॅक्स लावून त्याच्यात नियमात सुद्धा अनेक दुरुस्त्या या ठिकाणी करायच्या। त्यामुळे ही बेकायदेशीरित्या या मुद्द्याने मी म्हणतोय की मी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे। त्याचं निवेदन आम्ही त्या पद्धतीचं या ठिकाणी पदसिद्ध अध्यक्ष प्रांत साहेब असतील किंवा नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब असतील यांना या ठिकाणी निवेदन द्यायसाठी आम्ही सगळे नगरसेवक आलोय। या निमित्ताने मी एवढंच सांगेन की महाराष्ट्रातल्या सर्वच नगर परिषदांची महानगरपालिकेची मुदत संपलेली आपल्या सगळ्यांना माहीत आहे। त्यामुळे असं असताना कोणतीही लोकशाही मार्गाची बॉडी अस्तित्वात नसताना या ठिकाणी प्रशासनाने जुलमी पद्धतीनं या ठिकाणी करवाढ केलेली आहे, तर ती ताबडतोब स्थगित व्हावी। त्यांनी जरी नियम सांगितला तर त्या नियमाचं वाचन मी या ठिकाणी केलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की त्यामध्ये महिला बाल कल्याण समितीचा अध्यक्ष या करवाढीच्या समितीमध्ये असावा। त्यामुळे कोणत्या पद्धतीची करवाढीची बॉडी अस्तित्वात आहे हेही आमच्या कोणाच्या निदर्शनास नाही किंवा नगरसेवकांना आजी माझी माहीत नाही। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये केलेली करवाढ ही तातडीने रद्द करावी। नुकतीच काही दिवसापूर्वी सातारा नगर परिषदेने सुद्धा अशा पद्धतीची करवाढ केली होती, त्याचंही मी या ठिकाणी पुरावा म्हणून या ठिकाणी मी आणलेला आहे। त्यामुळे त्यामध्ये त्यांनी एवढं सांगितलंय की या पद्धतीची बॉडी कुठलीही करवाढीची न्यायिक नसताना या ठिकाणी करवाढ केलेली आहे। त्यामुळे ताबडतोब सातारा नगर परिषदेने त्या करवाढीला स्थगिती दिलेली आहे आणि त्याच आधारावर आज सातारा हे काय महाराष्ट्रातलंच आहे, हे काय महाराष्ट्राच्या बाहेर नाही। त्यामुळं ह्या जिल्ह्याला वेगळा न्याय, ह्या जिल्ह्याला वेगळा न्याय असं न होता शासनाचाच एक भाग म्हणून नगरपालिकेने ताबडतोब ही करवाढ केलेली या ठिकाणी रद्द करावी, स्थगित करावी, अशा पद्धतीचं निवेदन या ठिकाणी द्यायला आम्ही आलोय। याच्यामध्ये कोणताही राजकारणाचा किंवा लोकप्रियतेचा विषय नसून हा सर्वसामान्य
शहरवासियांच्या चुलीची निगडीत असलेला प्रश्न आहे. पुढे दुष्काळ सदृश परिस्थिती आहे आणि पाणी टंचाई आपल्याला जाणवणार आहे. त्यामुळे असं सगळं संकट शहरवासियांसमोर असताना करवाढीचं एक नव्यानं संकट आज नगर परिषद होऊ घातलेलं आहे. त्यामुळे तातडीनं या बाबतीतला निर्णय शिवसाहेब असतील, प्रांतसाहेब असतील त्यांनी घ्यावा आणि शासनाच्या बाबतीतली बॉडी अस्तित्वात नसतानाचा जो निर्णय आहे तो शासन स्तरावर आमचे नेते आदरणीय प्रशांतरावजी परिचारक साहेब यांच्या माध्यमातून आम्ही नगरविकास मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील त्यांच्या समोर आणून तातडीनं या बाबतीतले आदेश जे काय प्रशासनाला इथं घेणं जड जात असेल, परंतु प्रशासनाला आदरणीय प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली आम्ही शासनाकडनं ते करून आणू अशा प्रकारचा शब्द मला या निमित्ताने शहरवासियांना द्यायचा आहे. त्यामुळं या निमित्ताने सगळेजणच या ठिकाणी आलेत. त्यामुळं मला निश्चितपणाने खात्री आहे की या बाबतीतला गांभीर्याने विचार आणि पंढरपूर नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी हे करतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे. आणि यामध्ये जर काही बदल नाही झाला तर ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आदरणीय प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर असेल किंवा जिल्हाधिकारी असेल यांच्या समोर तीव्र पद्धतीने करण्यात येईल अशा प्रकारचं मला या ठिकाणी सांगायचं. एकीकडे यामध्ये कोणत्याही प्रकारचं राह होतं, त्यानंतर आता माजी सत्ताधाऱ्यांना जाग आली आहे असे देखील बोललं जाते. निश्चितच करवाढ हा विषय सर्वसामान्यांच्या शहरवासियांच्या निगडीत असलेला विषय, त्यामुळे यातल्या कुठला विरोधी पक्ष सत्ताधारी म्हणण्यापेक्षा ही सर्वच पक्षांची जबाबदारी आहे. ही काही एकट्या कुणाही शहर विकास आघाडीची नाही किंवा विरोधी गटाची नाही. त्यामुळे सगळ्यांनी सामूहिकरित्या जर प्रयत्न केले तर निश्चितपणाने शासनाला या बाबतीतला निर्णय घ्यायला आम्ही भाग पाडू. त्यामुळं हा काय राजकारणाचं माध्यम नाही, हा सर्वसामान्यांच्या थेट तिजोरीशी संपर्क होणारा किंवा तिजोरीवर भार पाडण्यासारखा विषय. त्यामुळे निश्चित मला खात्री आहे सर्व पक्षांनी या बाबतीत जर लक्ष घालून आपल्या आपल्या पातळीवर जर प्रयत्न केले तर निश्चितपणाने शहरवासियांना जी वाढीचं संकट आहे ते पूर्ण कमी होईल. एक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार आवताडे यांनी अद्याप कोणतेही स्टेटमेंट दिलेलं नाही, काय सांगू शकाल? निश्चितच मी आताच म्हणलं की या बाबतीतलं निवेदन आम्ही दिल्यानंतर प्रशासनाला शासन पातळीवर जो काही निर्णय घ्यायचा आहे त्याच्यासाठी आदरणीय प्रशांत मालक असतील, आदरणीय समाधान दादा आमदार असतील, या दोघांच्याही माध्यमातून आपण सरकारला भाग पाडू. ज्या पद्धतीनं सातारा नगर परिषदेनं ही वाढीव करवाढ केली होती त्याच्यानंतर तिथल्या लोकांनी अपिलात जाऊन ते शासन स्तरावर प्रयत्न करून त्याला स्थगिती आणली. त्यामुळे निश्चितपणाने मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं साताऱ्याला झालं त्याच पद्धतीने आदरणीय प्रशांत मालक असतील, आदरणीय समाधान दादा असतील, या दोघेही आमदार मंडळींच्या माध्यमातून आपण ही करवाढ ताबडतोब स्थगित करू अशा प्रकारचा मला विश्वास आहे. पंढरपूर नगरपालिका मार्फत नगरपालिकेचं उत्पन्नाचा स्रोत वाढवणं तसेच शासनाकडून वेळोवेळी ते शासनादेश प्राप्त होत असतात, त्या अनुषंगाने नगरपालिकेचं उत्पन्न कसं वाढवता येईल या दृष्टीने महत्त्वाचे काही आदेश प्राप्त होत असतात. नगरपालिका अधिनियम, महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायती औद्योगिक नागरी अधिनियम 1965 अंतर्गत आपण प्रॉपर्टी असेसमेंट याबद्दलची एक मोहीम आपण हाती घेतलेली आहे. या अंतर्गत ज्या जुन्या 20,000पेक्षा जास्त नगरपालिकेच्या मालमत्ता होत्या त्याच्यामध्ये वाढ होऊन ही आत्ता संख्या 27,000पेक्षाही जास्त आढळून आलेली आहे. त्या अनुषंगाने आपण सर्व मालमत्ताधारकांना नोटीस दिलेली आहे. या नोटीसच्या अनुषंगाने नागरिकांनी हरकती आणि सूचना आपल्याकडे दिलेल्या आहेत. आजपर्यंत आपल्याकडे 235 हरकती प्राप्त झालेल्या आहेत. त्यांची शहानिशा करण्याचं काम चालू आहे. या संदर्भात विविध राजकीय पदाधिकारी, विविध राजकीय संघटना, पत्रकार मित्र, नागरिक यांच्याकडून वेळोवेळी काही सूचना प्राप्त होत आहेत. नगरपालिकेमार्फत ज्या प्राप्त होणाऱ्या सूचना असतील याचा सकारात्मक विचार करून कोणावरही अन्याय होणार नाही किंवा चुकीच्या पद्धतीने नोंद होणार नाही याच्या पद्धतीने नगरपालिका काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. सर्व नागरिकांना एक आव्हान आहे की आपल्याला नोटीस प्राप्त झाल्यानंतर त्या नोटीसीमध्ये काही त्रुटी आढळल्या तर आपण लिखित स्वरूपात हरकती आणि सूचना 12 डिसेंबरपूर्वी नगरपालिकेत दाखल करू शकता. या सर्व सूचना आणि हरकतींवर सहाय्यक संचालक नगर रचना सोलापूर यांच्यामार्फत सुनावणी होईल आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल. तर नगरपालिकेची ही अशी जी मोहीम आहे ही नगरपालिकेचं उत्पन्न वाढवण्याकरता आहे. तर माझं सर्व नागरिकांना एक विनंती राहील, आपण या मोहीममध्ये सक्रिय सहभाग नोंदवून सहकार्य करावं हीच विनंती. धन्यवाद. जी जुनी आपली मागणी होती ती जुनी मागणी साधारण 4.5 कोटीपर्यंत होती. पण आपण एक बघितलं तर प्रॉपर्टीची संख्या देखील येत्या 5 वर्षामध्ये वाढलेली आहे. ती साधारण 7,500पेक्षा जास्त प्रॉपर्टीची संख्या वाढल्यामुळे जी मागणी आपली नवीन आहे ही साधारण 8.5 कोटी आहे. पण मी एकंदरीत एवढं म्हणेन
की जी मागणी आहे ही मागणी त्या तुलनेमध्ये एक साधारण 50 ते 60% वाढली आहे. काही जणांची रद्द करा असं म्हणून मागणी होती. काही जणांची रद्द करण्याबाबत एकच म्हणणं आहे की नगरपालिका जी वारकऱ्यांना सेवा सुविधा देत असते त्याच्यामध्ये नगरपालिकेला स्वतःला खर्च करावा लागतो आणि नागरिकांच्या ज्या काही सेवा सुविधा आहेत त्या देण्याकरता नगरपालिकेचं उत्पन्न वाढणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर माझं नागरिकांना आव्हान आहे की नगरपालिका सक्षमपणे काम करण्याकरता या मोहिमेमध्ये आपण सक्रिय सहभाग नोंदवावा आणि ज्यांना कोणाला हरकती असतील त्यांनी लिखित स्वरूपात आमच्यापर्यंत 12 डिसेंबरपर्यंत पुरवण्यात नगरपालिकेला मुख्यमंत्र्यांनी वारीसाठी 2-2, 3-3 कोटी निधी असतो. निधी जो वारी संदर्भात प्राप्त होत असतो हा वारीच्या वेळेलाच मोस्टली खर्च असतो, पण बाकीची जी कामं आहेत ही काम करण्याकरता आपल्याला नगरपालिकेचं उत्पन्न वाढवणं हे अत्यंत गरज आहे. कारण मागचे असेसमेंट झालं होतं हे 2018च्या पूर्वी झालं होतं. आताचं असेसमेंट 23 पासून जे आपण चालू करू ते 2028ला चालणार आहे. जो DSRमध्ये बदल होतो, बऱ्याचशा किमती वाढलेल्या असतात, त्याच्या अनुषंगाने हा खर्च भागवण्याकरता आपल्याला या पद्धतीचं टॅक्स असेसमेंट करणं गरजेचं आहे. तरी आपण सर्वांनी याच्यामध्ये सहकार्य